हे डॉक्टर आहेत डॉक्टर सुनील आहे, डॉक्टर अमोल आणि खरे नंतर आपला कृष्ण. हे प्रोटोकॉल आपल्याला आपण जे बनवले आहेत प्रोटोकॉल होमोपॅथी प्रॅक्टिस करताना, ॲलोपॅथी प्रॅक्टिस करताना आणि होमोपॅथी प्रॅक्टिस करताना काय काय डिफरन्स राहील ते आपल्याला बघायचे आहेत आपल्याला. तर आपण त्याच्यामध्ये जे काही प्रश्न येतात ते आपण पहिलेही काढलेले आहे. सर्वात पहिल्यांदा डॉक्टर साहेबांना वंदनपूर आपण सुरू करूया की आपला पहिलाच हा एक छोटासा उपक्रम आहे की आपण त्याला बनवतोय आणि डॉक्टर भले 3-4 डॉक्टर असतील पण प्रोटोकॉल सर्वांचे सेम असले पाहिजे. ते खूप महत्वाचं आहे कारण की आपण जेव्हा युनिट चालवत असतो तर युनिट चालवताना आपले प्रोटोकॉल असते. तर सर्वात पहिल्यांदा प्रॅक्टिस कोणती बनवलं तर मेन असते की आपली केस टेकिंग. आणि केस टेकिंग आल्यानंतर जेव्हा आपल्याकडे पेशंट येईल तुमच्याकडे ओपीडीमध्ये तिथे तुम्ही प्रॅक्टिस करताना तर सर्वात महत्वाची गोष्ट काय राहील की आयडेंटिफाय द केस. तुमच्याकडे पेशंट आला, मी जरी असेल किंवा मी माझ्या ओपीडीमध्ये किंवा कुठे पण, आणि CCRCच आपण नियम लावलेले आहे सर्व याच्यामध्ये. सेंट्रल काउन्सिल ऑफ होमिओपॅथीने जे काही ओपीडीला नियम लावलेले आहेत तेच नियम आपण सोप्या भाषेमध्ये आपण इथे केलेले आहेत. जेव्हा पेशंट तुमच्याकडे येईल तेव्हा पण आयडेंटिफाय द केस. म्हणजे तुम्हाला केस पहिल्यांदा आयडेंटिफाय करायचे ते ॲक्यूट आहे, क्रॉनिक आहे की ॲक्यूट मॅनिफेस्टेशन ते क्रॉनिक डिसीज आहे आणि किंवा सर्जिकल किंवा सिरियस आहे. हे 4 प्रकारचे पेशंट तुम्हाला येणार आहे सर्वात. कोणत्या पण ओपीडीला 4 प्रकारचे पेशंट येतील. ॲक्यूट, क्रॉनिक आणि ॲक्यूट मॅनिफेस्टेशन ते क्रॉनिक डिसीज आहे आणि सर्जिकल आणि सिरियस. आता ॲक्यूट बघूया आपण, क्रॉनिक काय असं ते बघूया. ॲक्यूट मॅनिफेस्टेशन म्हणजे काय की पेशंटला आधीपासूनच काहीतरी मोठा आजार आहे, डायबिटीज आहे, कॅन्सर आहे, थायरॉइड आहे, त्याच्यामध्ये त्याला त्रास झाला, डोकं दुखलं, अंग दुखलं, ताप आली, तर त्यावेळेस आपण काय करायचं. आणि सर्जिकल आणि सिरियस डिसीज मध्ये आपण काय करायचं, आपला रोल काय आपल्या इथल्या स्पेसिफिक आपल्या इथल्या ओपीडीचा. तर सर्वात पहिल्यांदा तुम्ही जर जेव्हा इथं बससाल प्रॅक्टिसमध्ये तर 4 कॅटेगरी तुमच्या डोक्यात असल्या पाहिजे. एक तर ॲक्यूट, क्रॉनिक आणि ॲक्यूट मॅनिफेस्टेशन तर क्रॉनिक डिसीजेस आणि सर्जिकल आणि हे. याच्यामध्ये काय काय हे जर 4 पेशंट जर तुमच्याकडे असेल तर एक जरी पेशंट तर काय करायचं आपल्याला हे म्हणजे की आपलं आजचं सेमिनार. तर पहिल्यांदा बघा की पहिला पॉईंट राहणार आपला आयडेंटिफाय द केस. मनामध्येच तयार करायची की हे केस तुमच्या ॲक्यूट आहे, क्रॉनिक आहे, ॲक्यूट मॅनिफेस्टेशन आहे किंवा सिरियस आहे की सर्जिकल आहे. सिरियस सर्जिकल असेल तर काय करायचं ते पण बघूया. ॲक्यूट असेल तर काय करायचं, क्रॉनिक असेल तर काय करायचं, ॲक्यूट मॅनिफेस्टेशन असेल तरी सेम ॲक्यूटचीच पद्धत आपल्याला वापरायची. तर ही आपल्याला प्रोटोकॉल आपण इथे करूया. तर केसिंगच्या आधी तुम्ही जेव्हा प्रॅक्टिस करसाल सर्वात पहिल्यांदा आपल्याला काय गट्स असले पाहिजे. आपल्याला 2 गोष्टी लक्षात ठेवा की आपल्याला प्रॅक्टिस डेव्हलप करायची. म्हणजे तुमचं नाव झालं पाहिजे इथे की हे डॉक्टर खूप छान हे करतायत. दुसरं, एकापासून 2 पेशंट तयार झाले पाहिजे. तुमची पेशंट वाढले तर आपली ओपीडी वाढेल आणि ओपीडी वाढले तर आपलं तेवढं हे होईल आणि हेच तुम्हाला भविष्यात फायदा होईल. प्रॅक्टिस कशी डेव्हलप करायची तुम्हाला इथे. आणि आपण जे ठेवलेले आहे पेशंटसाठी की 200 रुपये फीस ठेवली, 100 रुपये डॉक्टरला आणि 100 रुपये त्या आपल्या संस्थेला. आता तुम्ही जसे तुमची ओपीडी वाढ एक कला आहे. तर ती कलेच्या आपण छोट्या भागामध्ये आपण CCRचे काही प्रोटोकॉल दिले आहेत त्याचे छोट्या याच्यामध्ये हे केलेलं आहे. मी हे फास्ट सांगतो तुम्हाला. द स्टेजेस ऑफ द इंटरव्ह्यू ऑफ द केस, या कम्युनिकेशन स्किल म्हणतात आणि हर एका होमपॅक मध्ये असणं गरजेचं आहे. तुम्हाला जर प्रॅक्टिस वाढवायची असेल तर सर्वात पहिला ग्रीटिंग द पेशंट, इस्टॅब्लिश द रिपोर्ट. सर्वात पहिला हे तुम्हाला सर्व तिथे जे डॉक्टर बसतील त्यांना हे करायचं. ग्रीटिंग द पेशंट म्हणजे पेशंटला आल्याला त्याला तुम्ही काय म्हणतो आपण त्याला ग्रीटिंग करायचं आहे, वेलकम. समजा तो त्या भाषेमध्ये त्याला बोलायचं तुम्हाला माहिती आहे तरी पण मी सांगतो की पेशंट आपला एक तो आपला देव आहे पद्धतीने आपल्याला काम करायला लागेल. दुसरं, इन्व्हायटिंग द पेशंट स्टोरी. हे तुम्हाला एकदम सोप्या भाषेमध्ये पेशंट सोबत फ्रेंडली राहून. ॲलोपॅथी आणि होमिओपॅथीमध्ये सर्वात मोठा फरक आहे. तिथे आपल्याला फक्त देवाणघेवाण असते, इथे फक्त तुम्हाला इमोशनल, फिजिकल, मेंटल हे देवाणघेवाण असल्यामुळे इथं तुम्हाला पेशंटला जसं की पेशंट मराठीतून आला तर मराठीत बोलायचे, हिंदीतून आला तर हिंदीतून बोलायचे आणि पेशंट रागात जरी बोलला तरी त्याला उत्तर आपण सॉफ्ट भाषेमध्ये द्यायचे. हे आपली गट्स आहे तुमची प्रॅक्टिस करण्याची. दुसरं आहे जनरेटिंग एक्सपेंडर. आणि पेशंट तुमच्या इथून सांगतो की तुम्ही नाव विचारता पेशंटला तर तिथे नाव विचारत जर तुम्हाला ते कुठून आला तर तुम्ही सगळं वसमतून आला असेल तर तुम्हाला रिपोर्ट तयार करायचा. तर रिपोर्ट आहे याच्यामध्ये. रिपोर्ट म्हणजे काय की हे रिपोर्ट की तुम्ही वसमतला आला असेल तर माझ्या भाऊ पण माझ्याकडे राहतो तर तुम्ही त्याला असं बोलला तर तो तुमच्या आणखी जवळ होईल. तर हे तुम्हाला छोटे छोटे गोष्टी तुम्हाला स्पेशली केसिंग सुरू होण्याच्या आधी तुम्हाला विचारायचं. त्या ड्रेस कोड कसा आहे, पेशंटला हस्तकर्ते ठेवण्यात खूप तुम्हाला प्रॅक्टिस डेव्हलप झालीच पाहिजे तुमची. आणि या 3 महिन्यामध्ये तुमचे बरेच चेंजेस झाले पाहिजे प्रॅक्टिसमध्ये. तर हे रिपोर्ट मी वारंवार सांगत आहे तुम्हाला. हे बघून पुढे बघूया. जनरेटिंग, एक्सपांडिंग अँड क्लॅरिफाईंग द पेशंट स्टोरी, शेअर द अंडरस्टँडिंग ऑफ द प्रॉब्लेम. त्यांचे प्रॉब्लेम्स कसे शेअर करतात कारण की शेअरिंग खूप महत्वाचे आहे. त्यांनी आज सांगितलं डोकं दुखते तर डोकं कशामुळे दुखते, काय दुखते हे त्यांनी शेअर केलं पाहिजे तुम्हाला. तशी तुम्हाला बॉन्ड तयार करायला लागेल तिथं.
आणि बाउंड तुम्ही कसं करता हे तुमच्या प्रॅक्टिसवर डिपेंड आहे, तुमच्या कम्युनिकेशन स्किलवर डिपेंड आहे. आणि हे खूप महत्वाचं, ही सुरुवात आहे तुमची. पेशंट आल्यानंतर त्याला वेलकम करणं, सेकंड करणं, सेकंड आपण करू शकत नाही तर त्याची तारीफ करणं, कुठून आला असेल, तो काय करतो, हे सर्व शेअरिंग करायला लागेल तुम्हाला. तर तेव्हाच तुमची प्रॅक्टिस डेव्हलप होईल. एक त्याला काय म्हणतो आपण, त्याला सर्वात महत्वाचे सूत्र आहे तुमच्या प्रॅक्टिसचे. हे जर गट्स नसतील तुमच्याकडे, तुम्ही किती जरी ओपीडी मोठी टाकलं तर चालणार नाही. हे तुम्हाला तिथेही करावं लागेल. दुसरं आहे की अनालिसिस ऑफ द सिम्पटम्स, आपण नंतर पाहूया. आता आपण येऊया, पहिल्यांदा आपण बघितलं की केस टेकिंग झाल्यानंतर आपल्याला पेशंटला आपल्याला आयडेंटिफाय करायचं आहे, ऍक्यूट आहे की क्रॉनिक आहे, ऍक्यूट मॅनिफेस्टेशन आहे की सर्जिकल आहे. त्याच्यानंतर सर्वात मेन गोष्ट, पेशंट आत्ताचा पेशंट सर्व फाईल घेऊन येतो आपल्याकडे, आणि त्यामध्ये आपल्याला डायग्नोसिस ऑफ द केस हे खूप महत्वाचे आताच्या घडीला. आणि CCRS पण सांगते आणि सर्व सांगताय की डायग्नोसिस तुम्हाला झालं पाहिजे. समजा पेशंट डायबिटीज असेल, तुम्हाला त्यावेळेस बोलायचं पॅथॉलॉजिकल डायग्नोसिस. आपण काय म्हणतो, डिपेंड ऑन द पॅथॉलॉजी रिपोर्ट अँड इन्व्हेस्टिगेशन. पेशंट सर्वात 90% पेशंट आपल्याला रिपोर्ट घेऊन येतात. सोनोग्राफी रिपोर्ट 10 mm कॅल्क्युल आहे, रिनल कॅल्क्युल आहे, किंवा पेशंट तुमच्या डायबिटीज झाला आहे तर NRDM आहे की IDM आहे. आपण येणाऱ्या पेशंटचे गट्स तुम्हाला आधीच सांगतो. इथे तुम्ही प्रॅक्टिस करताना सर्वात पहिला गट्स तुमच्याकडे येते जॉईंट पेनचा. दुसरा एक स्किन डिसऑर्डर, दुसरा एक नॉन कम्युनिकेबल डिसऑर्डर, त्याच्यामध्ये डायबिटीज, हायपरटेन्शन आणि स्किन डिसऑर्डर्स. आणि हे तर तुम्हाला डायग्नोसिस खूप सोपं आहे. आता तुम्ही इन्व्हेस्टिगेशन लिहून देऊ शकता, या सर्व गोष्टी तुम्ही करू शकता. आता जेव्हा तुम्ही डायग्नोसिस करता पेशंटचं, तर डोक्यामध्ये जसे तुम्ही 3-4 गोष्टी टाकल्या, इथं पण 3 गोष्टी आल्या पाहिजे तुमच्या. तुमची केस क्युरेबल आहे का, दुसरं नॉन क्युरेबल आहे का, की सर्जिकल आहे. की समजा पेशंट आहे तुमच्या, आणि काल एक्झाम्पल जसं मी दिलं होतं, पेशंटचा 30 mm चा खडा आहे आणि तुम्ही म्हणता की 100% बरं नाही होणार. रिव्हर्डरची साईज 12 mm ची, 13 mm ची, आणि 30 mm चा खडा पडू शकत नाही. दॅट इज कॉल्ड, तिथं आपल्याला काय लागणार आहे, सर्जिकल. म्हणजे आपल्याला फॉल्स क्लिअरिफिकेशन नको प्रॅक्टिसमध्ये. जे काही याच्यामध्ये असतात की आम्ही 30 mm चा खडा पडू शकत नाही. रिव्हर्डरची साईज आहे 12 ते 13 mm ची, आणि खडा आहे तुमच्या एकदा तुटला पाहिजे, आणि तिथं 30 mm खडा म्हणजे खूप मोठा असतो. त्याकरता आपल्याला पेशंट अडवाइस द्यायला लागेल की सर्जिकल. दिस कॉल्ड एज अ सर्जिकल. सेम इन द अपेंडिसायटिस. फर्स्ट स्टेज आणि सेकंड स्टेज होमिओपॅथीने बरे होतात, आपल्याकडे त्याचा डाटा पण आहे. बट थर्ड स्टेज किंवा परफोरेटेड त्याला म्हणतो आपण, तिथं आपल्याला काय गरज पडणार आहे, सर्जिकल. हे खूप लक्षात ठेवायचे. प्रॅक्टिस इथं तुम्ही जेव्हा बसता, हे घेण्याचं उद्दिष्टच ते आहे की आपल्याला हे कळलं पाहिजे की हे पेशंट सर्जिकल आहे, क्युरेबल आहे की नॉन क्युरेबल. तर हे गोष्टी आपल्याला इथं कळल्या पाहिजे. तर डायग्नोसिस तुमच्या पेपरवर झालं, विदाउट डायग्नोसिसच्या पुढे जायचंच नाही. तर प्रॉब्लेम काय होतात की आपल्याला असं वाटतं की पेशंट सोपा आहे आणि आपण देतो औषधी, आणि पुढे जेव्हा फॉलोअपला येतो तेव्हा आपल्याला असं वाटतं की आता कोविडमध्ये सर्वात जास्त आहे असं. तर हे पॅथॉलॉजिकल केसेस तुम्हाला त्यावेळेला रिपोर्ट घेऊन यायला सांगायचं, इन्व्हेस्टिगेशन वगैरे किंवा करायला लावायचं पेशंटला. ऍडवाइस ते मी सांगेल कसं करायचं तुम्हाला. तर पॅथॉलॉजी जेव्हा तुम्ही चेक करता तेव्हा 3 गोष्टी बघायच्या. काय बघायचं त्याच्यामध्ये, क्युरेबल डिसीज, नॉन क्युरेबल किंवा सर्जिकल. तर स्पष्टपणे ते लिहून ठेवायचे, दॅट इज द सर्जिकल केस. आणि पेशंटची इच्छा असेल तर तरी पण औषधी द्या, यू कॅन गिव्ह द मेडिसिन. बट यू फर्स्ट ऑफ ऑल यू डिफरन्शिएट द केस, दॅट इज क्युरेबल, नॉन क्युरेबल अँड सर्जिकल. आणि आपण आता पुढे काय करायचं ते पण बघूया. समजा आता आपण बघूया ऍक्यूट केस असेल तर काय करायचं. तर हर एका पेशंटला प्रॅक्टिस मध्ये आपण टेस्टिंग घेतो, रेप्युटेशन करतो, मेडिसिन देतो. बट खूप महत्वाची गोष्ट आहे की प्रॅक्टिस मध्ये काय करायचे. ऍक्यूट मध्ये काय असते की प्रॅक्टिस मध्ये सर्वात अवघड जाणाऱ्या गोष्टी 2 आहेत, फिवर आणि डायरिया. फिवर कमी नाही झालं तर पेशंट तिथं तुटतो किंवा सिरियस होतो किंवा आपला ब्लेम येतो. आणि प्रॅक्टिस मध्ये तुम्हाला आज जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस करसाल तर पहिले तुम्हाला डोकं दुखणार आहे फिवर. तुम्ही एक पेशंटला जर औषध दिलं डोकं दुखायसाठी आणि त्याला दुसऱ्या कारणामुळे फिवर आला, त्याला असं वाटतं की औषधामुळे फिवर आला, किंवा त्याला असं वाटतं की आपल्या औषधाने फिवर आला, तर क्लिअर फायटिंग करते को इन्सिडन्स फॅक्टर म्हणतात. काय म्हणतात, तर आपण दुर्बल होऊन जायचं नाही. आज माझ्या पेशंटमध्ये फोन आला, सर मला ताप आली, आजच औषध खाल्ल्याने आजच ताप आली, तर दॅट इज नॉट अ होमिओपॅथिक ऍग्रेवेशन, नॉट डिसीज ऍग्रेवेशन, दॅट इज को इन्सिडन्स फॅक्टर. दॅट इज कॉल्ड एज अ कोइन्सिडन्स फॅक्टर. काहीतरी खाल्लं असेल किंवा पावसात भिजला असेल तर तेव्हा काय करायचं. तर ॲलोपॅथीकडे पाठवायचं का, नाही. तर नाही पाठवायचं तर काय करायचं, ते म्हणजे की ऍक्युडिसीज काही पण राहू शकतात. फिवर, डायरिया, विकनेस, चक्कर येणं, अंग दुखणं, या सर्व गोष्टी तुम्हाला इथं बघायला मिळतील. तर आपण ऍक्यूट केस मध्ये तुम्हाला काय करायचं. सर्वात पहिल्यांदा ऍक्यूट पेशंट जर आला तुमच्याकडे, फिवर आहे त्याच्याकडे खूप, भले तुम्ही त्याला क्रॉनिक औषधी असाल नसाल,
पण फिवर आहे त्याला, तर फिवर मध्ये पेशंट बोलू शकत नाही, तुम्ही डीप केस टेकिंग घेऊ शकता आणि घेणं चांगलं पण नाही. तर त्यावेळेस आपल्याला घ्यायचं PQRS, पिक्युलियर क्वालिटी रेअर सिम्पटम्स. तुमच्या प्रॅक्टिसमध्ये जेव्हा तुम्ही प्रॅक्टिस वाढत येईल तर तुम्हाला PQRS हे कळेल. आता पोझिशन आणि फाइंड द कॉज. ही ताप कशामुळे आली असेल? इमोशनल काही त्याची भांडण झाली आहे का? फिजिकल म्हणजे की कसं मार लागलेला आहे का? कुठं इन्फेक्शन आहे का? इन्फेक्शन म्हणजे बॅक्टेरियल इन्फेक्शन आहे, पॅरासाइटल इन्फेक्शन आहे, व्हायरल इन्फेक्शन आहे, ऑक्सिजनल. तर आपली मेडिसिन पण या बेसवर असते. ही खूप सोपी आहे. मी सोपी पद्धत सांगणार तुम्हाला की अॅक्यूट पेशंट मध्ये तुम्हाला काय काय औषध द्यायचं. तर फाइंड द कॉज. सर्वात पहिले आपण काय बघायचं आहे? PQRS म्हणजे काय की पिक्युलियर क्वालिटी रेअर, म्हणजे सर म्हणजे अंग खूप तापलेलं आहे आणि रात्री बरोबर ताप येते. तर आपण एकच रुब्रिकवर तुमची मेडिसिन तुम्हाला बघायला भेटेल. म्हणजे रात्री 12 वाजता मला ताप येते आणि थंडी पण वाजते. एक कॉज बघायचा आहे. दुसरं सीझनल, म्हणजे की आता बघा सध्या पावसाचे दिवस सुरू आहे, पावसामध्ये भिजल्यामुळे मला ताप आली तर रुब्रिक टाकल्यानंतर तुम्हाला रेस्ट हाऊस भेटेल, तडका मारा भेटेल. उन्हामध्ये खूप फिरलो आणि आता मागच्या वेळेस उन्हामध्ये खूप सनस्ट्रोक होता, तर तुम्हाला लगेच बघायला भेटेल फिवरची JCPM भेटेल, तुम्हाला डायोनाय भेटेल आणि ग्लुटामाइन भेटेल. तर ही मेडिसिन तुम्हाला तिथं द्यायची अॅक्यूट मध्ये. तर याचे डोजेस कसे काय ते पण सांगणार तुम्हाला. तर सर्वात पहिल्यांदा काय बघायचं तुमच्याकडे हेल्थ तुम्ही लेखी असलं पाहिजे. PQRS काय बघितलं तुम्ही त्या टाइमला, तुम्ही त्या केसमध्ये PQRS काय बघितलं, सीजनल काय होतं, यूज द क्लिनिकल रेपर्टी. इथं तुम्हाला काय वापरायचे? क्लिनिकल रेपर्टी. खूप सोपी असते ती, तुम्हाला पुस्तक अवेलेबल आहे. इथं बसल्यावर तुम्हाला पाठच होऊन जाईल आणि आपल्या लॅपटॉपमध्ये ठेवलेली आहे. तुम्हाला लगेच क्लिक केल्यानंतर तुम्हाला ती मेडिसिन देता येईल. यूज द अॅक्यूट चार्ट. काही डॉक्टर्स आहे आपल्याकडे, जसे डॉक्टर प्रफुल्ल चित्रा, डॉक्टर शंकरन, डॉक्टर मोहंती सर यांनी काही चार्ट तयार केले अॅक्यूटचे. तर ते अॅक्यूटचे चार्ट पण तुम्हाला सांगणार की ती मेडिसिन तुम्हाला कशी द्यायची. तर सर्वात पर्यंत हे तुम्हाला खूप सतवणार आहे अॅक्यूट डिसीजन प्रॅक्टिसमध्ये. आणि त्याचे तुम्हाला हे फ्लो ते एक PQRS पहिल्यांदा डोक्यात टाका की काय काढायचं आपल्याला, PQRS. दुसरं आहे फाइंड द कॉज, इमोशनल, फिजिकल, इन्फेक्शन और सीजनल. दुसरं काय, यूज द. हे सर्व घेऊन आपल्याला समजा याच्यातून पण तुम्हाला यूज द क्लिनिकल रेपर्टरी आणि देन यूज द चार्ट. हा चार्ट खूप चांगला आहे. चार्टला तुम्ही नेटवर जर टाकला तर तुम्हाला सर्वात पहिला चार्ट हा भेटेल. हा खूप सक्सेस चार्ट आहे, डॉक्टर विजयकर सरांनी काढलेला. पण पॅथी कोणती हे राहू द्या, खूप चांगला चार्ट आहे. आज अॅक्यूट मध्ये आम्ही खूप याच्यावर समजा पेशंट तुमच्याकडे तापीचा आला, मी सर्व अॅक्यूट मध्ये ताप खूप जास्त सतवणार आहे तुम्हाला. ताप, डायरिया आणि कोणती पण केस येऊ द्या अॅक्यूट मध्ये, तर तुम्हाला हे अॅक्यूटचा चार्ट सांगतो तुम्हाला. तर पेशंटचे 3 ऍक्टिव्हिटी तुम्हाला बघायला भेटतील. एक तर वाढलेली कमी झालेली आहे त्याच पडायचं डिक्रीज, एक तर जसा जसा आहे तो ताप येऊन पण, आणि एक तर इन्क्रीज. ताप आली सर मुलगा खूप जास्त खेळत आहे, तर ऍक्टिव्हिटी बघायची आहे, एक तर डिक्रीज किंवा नो चेंज किंवा इन्क्रीज. तर हे चार्ट मी तुम्हाला सर्वांना देईन. समजा